खरं म्हणजे कसबा बावड्यातील मतदारांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत। झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींनी आणि मतदारांनी मला भरघोस मतदान केलं आणि त्यामुळे माझा विजय सुकर झाला। आणि त्याचबरोबर कसबा बावड्यातील राजाराम बंधारा पुलाचा विषय, कसबा बावड्याच्या पाण्याच्या टाकीचा विषय, पाणी पुरवठ्याचा विषय, त्याचबरोबर प्राथमिक सोयी सुविधा की ज्या गेल्या काही दिवसांमध्ये हे प्रश्न प्रलंबित आहेत, या संदर्भात संपूर्ण संबंधित अधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी आज आयोजित करण्यात आली होती। आणि एकंदरीत या बैठकीअंती असं निदर्शनास येतंय की पुढच्या काही दिवसांमध्ये हे जे काही प्रश्न होते ते तातडीने आपण निकालात काढत आहोत। पाणी पुरवठा 15 दिवसात पुन्हा सुरू होईल असं अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। राजाराम बंधाऱ्याच्या पुलाचा विषय जो आहे तो कंपल्शन ॲक्विजिशनच्या साठी गेला असल्यामुळं साधारणतः एप्रिलला हे काम सुरू होऊन पावसाळ्याच्या आधी या ठिकाणी नवीन पूल रहदारीसाठी खुला होईल असं मला या ठिकाणी अपेक्षित आहे। उपनगरांचा विकास, पाणंदींचा विकास आणि त्याचबरोबर STP प्लॅन मधून पाणी जे नदीला सोडलं जातं हे पाणी शेतकऱ्यांना मिळावं यासाठी देखील या बैठकीमध्ये चर्चा झाली। आणि लवकरच या बावड्यातील प्राथमिक सोयी सुविधा अमृतच्या माध्यमातून 300 कोटी शहराला आलेले आहेत। त्यामुळं उपनगरातील ड्रेनेज सिस्टीम, बावड्यातील ड्रेनेज सिस्टीम, लाईट्स असतील, पथदिवे आपण म्हणतो, रस्ते असतील, गटारे असतील आणि या सर्व इतर अम्युनिटीज म्हणजे गार्डन्स असतील, 3,30,00,000 रुपये हनुमान तलाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाला या ठिकाणी आलेले आहेत। या सर्व गोष्टींचा आढावा घेण्यात आला आणि लवकरात लवकर या बावड्याचा विकास होईल आणि या बावड्यामध्ये कुठल्याही कामांची कमी राहणार नाही याची मी खात्री आज या ठिकाणी आपल्या माध्यमातून बावडावासियांना देत आहे। खरं म्हणजे कसबा बावड्यातील मतदारांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत। झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींनी आणि मतदारांनी मला भरघोस मतदान केलं आणि त्यामुळे माझा विजय सुकर झाला। आणि त्याचबरोबर कसबा बावड्यातील राजाराम बंधारा पुलाचा विषय, कसबा बावड्याच्या पाण्याच्या टाकीचा विषय, पाणी पुरवठ्याचा विषय, त्याचबरोबर प्राथमिक सोयी सुविधा की ज्या गेल्या काही दिवसांमध्ये हे प्रश्न प्रलंबित आहेत, या संदर्भात संपूर्ण संबंधित अधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी आज आयोजित करण्यात आली होती। आणि एकंदरीत या बैठकीअंती असं निदर्शनास येतंय की पुढच्या काही दिवसांमध्ये हे जे काही प्रश्न होते ते तातडीने आपण निकालात काढत आहोत। पाणी पुरवठा 15 दिवसात पुन्हा सुरू होईल असं अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। राजाराम बंधाऱ्याच्या पुलाचा विषय जो आहे तो कंपल्शन ॲक्विजिशनच्या साठी गेला असल्यामुळं साधारणतः एप्रिलला हे काम सुरू होऊन पावसाळ्याच्या आधी या ठिकाणी नवीन पूल रहदारीसाठी खुला होईल असं मला या ठिकाणी अपेक्षित आहे। उपनगरांचा विकास, पाणंदींचा विकास आणि त्याचबरोबर STP प्लॅन मधून पाणी जे नदीला सोडलं जातं हे पाणी शेतकऱ्यांना मिळावं यासाठी देखील या बैठकीमध्ये चर्चा झाली। आणि लवकरच या बावड्यातील प्राथमिक सोयी सुविधा अमृतच्या माध्यमातून 300 कोटी शहराला आलेले आहेत। त्यामुळं उपनगरातील ड्रेनेज सिस्टीम, बावड्यातील ड्रेनेज सिस्टीम, लाईट्स असतील, पथदिवे आपण म्हणतो, रस्ते असतील, गटारे असतील आणि या सर्व इतर अम्युनिटीज म्हणजे गार्डन्स असतील, 3,30,00,000 रुपये हनुमान तलाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाला या ठिकाणी आलेले आहेत। या सर्व गोष्टींचा आढावा घेण्यात आला आणि लवकरात लवकर या बावड्याचा विकास होईल आणि या बावड्यामध्ये कुठल्याही कामांची कमी राहणार नाही याची मी खात्री आज या ठिकाणी आपल्या माध्यमातून बावडावासियांना देत आहे। सुरुवात झालेली आहे, काही प्रमाणात नियम अटी घालून आपण देखील त्या ठिकाणी व्हिजिट करण्याची चर्चा आहे। काय विचार आढावा घेणार? बघा, आज आम्ही जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं पाहिजे। व्हिजिट करायला मला कोणाच्या अडवायची काही गरज नाही आहे, पण एक भूमिका निश्चित आहे की आपण जाऊन वातावरण खराब होत असेल तर आपण थोडं त्या ठिकाणी न जाणे टाळून कायदेशीररित्या त्या ठिकाणी जे काही ते आपण केलं गेलं पाहिजे। पण निश्चितपणे हे देखील तेवढंच खरं आहे की अतिक्रमणही योग्य नाहीत। कुणीही काही करावं आणि हमकोरेसो कायदा करावा आणि आमचं सगळं म्हणावं आणि हिंदूंना अतिरेकी म्हणावं, या गोष्टी हिंदू खपवून घेणार नाहीत। आम्ही हिंदुत्वादी आहोत, पण निश्चितपणे या सगळ्या गोष्टींमुळे समाजामध्ये तेढ निर्माण व्हावं, मारामाऱ्या व्हाव्यात, खून व्हावेत, एखाद्याचा संसार उजाडला जावा, ही भूमिका आमची नाही। पण निश्चितपणे आम्ही हिंदुत्वादी आहोत, हिंदूंवरचा अन्याय बिलकुल खपवून घेणार नाही आणि विशाळगडच्या अतिक्रमणाचा प्रश्न हा निश्चितपणे शासनाच्या विचाराधीन आहे। आणि ज्या पद्धतीनं प्रतापगडावरचं अतिक्रमण काढलं गेलं, अतिक्रमण म्हणजे अतिक्रमण, मग ते कुठल्या धर्माचं आणि कुठल्या व्यक्तीचं नाही आहे। अतिक्रमण म्हणजे कायद्याला सोडून केलेला प्रकार आणि त्यामुळं कायद्यामध्ये ज्या गोष्टी बसतात त्या आम्ही करणार। शासन निश्चितपणे त्यासाठी सक्षम आहे। पालकमंत्री अद्याप मंजूर झालेली नाहीये, त्यातच कोल्हापुरातल्या हिंदुत्ववादी संघटनांनी मागणी देखील केली की या ठिकाणी हिंदुत्ववादी विचारांचाच पालकमंत्री व्हावा, विशेषतः उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे साहेब कोल्हापूरचे पालकमंत्री अशी मागणी केली, काय सांगा? नाही बघा, हिंदुत्वादी कार्यकर्त्यांची मागणी ही त्यांची मागणी आहे आणि खरं म्हणजे या एकंदरीतच महायुतीच्या विजयामध्ये फार मोठा त्यांचा सहभाग आहे. या त्यांच्या मागणीशी मी सहमत आहे असं म्हणणं नाही, पण त्यांची मागणी ही त्यांच्या दृष्टीने बरोबर आहे. कारण जे निगेटिव्ह नेरेटिव्ह सेट करून लोकसभेला महायुतीचा या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये पराभव करण्यात आला, त्या घटनेमुळं या ठिकाणी हिंदुत्ववादी जागृत झाले आणि ते महायुतीला त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात मताधिक्य देऊन या राज्यामध्ये निवडून आणलं. आणि मग असं असताना त्यांना वाटतंय, मी देखील काल परवा वर्तमानपत्रामध्ये वाचलं, पण याचा सर्वस्वी निर्णय घेणार हे सन्माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत. आणि त्यामुळे या बाबतीमध्ये मी असं स्वतः म्हणू शकत नाही, तो त्यांचा निर्णय आहे, त्यांची भूमिका ती आहे, त्या बाबतीत वरिष्ठ विचार करतील. माझं कार्यालय आहे, मी पहिल्यापासून बावड्याच्या बाबतीत माझं एक मत असं आहे की माझ्या राजकीय जीवनाची निवडणुकीची सुरुवात ज्यावेळी झाली त्यावेळी मी असं कधी म्हणलं नाही की माझे विरोधक माझे राजे होते त्यांना मी हरवलं, हे कधी म्हणलं नाही. पण मला जिंकण्यासाठी बावड्यानं जी त्यावेळी मदत केली, सलग 2 निवडणुकांमध्ये मला या ठिकाणी जे लीड मिळालं, त्यामुळे माझा विजय सुकर होता. 2019ला काही कारणास्तव मला या ठिकाणी कमी लीड मिळालं किंवा माझ्या विरोधात जास्त मतदान केलं. पण 2024ला आता जर पाहिलं आपण तर निश्चितपणे बावड्यातल्या लाडक्या बहिणींनी, सर्व बावड्यातल्या ग्रामस्थांनी मला भरभरून आशीर्वाद आणि प्रेम दिलेला आहे. आणि त्यामुळे बावडा हा माझ्या दृष्टीनं अगदी जवळचा जिव्हाळ्याचा विषय आहे, हा मी कधी जीवनात माझ्या सोडणार नाही. निश्चितपणे एकंदरीतच झालेल्या विधानसभेमध्ये शिवसेना आता कशा पद्धतीने निवडून येऊ शकते हे सर्वांनी पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे अनेकांच्या चर्चा आता आमच्या सुरू आहेत. मी आजपर्यंत राजकारणासाठी म्हणत होतो की आम्ही महापालिकेवर भगवा फडकवू, पण आपल्याला जबाबदारीने सांगतो की या वेळेला आम्ही महापालिकेवर भगवा फडकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.